सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण दत्तगुरू महाराजांची चमत्काराची कथा पाहणार आहोत. चला तर कथेला सुरुवात करूया. दत्तात्रय हे भक्ताच्या जीवनात कधी कृपा करतात तर कधी योग्य वेळी कठोर इशारा देखील देत असतात. त्यांच्या लीला नेहमीच भक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी असतात. ही कथा आहे एका अशा कुटुंबाची ज्यांनी सुखाच्या काळात आपलं वचन विसरलं, पण दत्त महाराजांनी त्यांना पुन्हा जागं केलं. सोलापूर जिल्ह्यातील एक शांत हिरव्या गावात विनायक आणि राधा हे दाम्पत्य राहत होतं. त्यांच्या आयुष्यात सर्व काही होतं, पण छोटंसं घर, शेती, साधं पण समाधानाचं जीवन. पण एकच गोष्ट नव्हती, ते म्हणजे मूल. वर्षानुवर्षे त्यांनी वाट पाहिली. प्रत्येक सण, प्रत्येक पूजा, प्रत्येक देवळात ते एकच मागणं मागायचे, देवा आम्हाला एक लेकरू दे. राधा खूप कष्टाळू होती. तिचा दिवस दत्त महाराजांच्या नावाने सुरू व्हायचा. घरात रोज दिवा, नामस्मरण आणि प्रार्थना चालायची. एक दिवस गावात एका वृद्धाने त्यांना सांगितलं, तुम्ही गाणगापूरला जा, दत्त महाराज नक्की कृपा करतील. विनायक आणि राधा आशेने गाणगापूरला गेले. तिथे त्यांनी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतलं. मंदिरातील वातावरण, घंटांचा नाद आणि भक्ताची गर्दी सगळंच मनाला शांती देणार होतं. ते दोघेही महाराजांसमोर नतमस्तक झाले आणि नवस केला, महाराज आम्हाला मूल झालं तर आम्ही दरवर्षी इथे येऊन सेवा करू. त्या दिवशी त्यांच्या मनात एक वेगळी शांतता होती. जणू काही दत्त महाराजांनी त्यांची हाक ऐकली होती. काही महिन्यांनी राधाला गर्भधारणा झाली आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. 9 महिन्याची एक गोंडस मुलाचा जन्म झाला आणि विनायकाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. राधा म्हणाली, हे सगळं दत्त महाराजांची कृपा आहे. त्यांनी मुलाचं नाव ठेवलं ओंकार. काळ पुढे सरकत गेला. ओंकार मोठा होत गेला. विनायकाची शेती सुधारली, उत्पन्न वाढलं, घरात सुख सुविधा वाढल्या. पण हळूहळू एक गोष्ट मागे पडू लागली. गाणगापूरचा नवस. राधा अधूनमधून म्हणायची, आपण महाराजांना दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. पण विनायक म्हणायचा, हो जाऊ, अजून थोडा वेळ आहे. असं म्हणता म्हणता 1 वर्ष, 2 वर्ष आणि 7 वर्ष निघून गेली. एक दिवस अचानक ओंकारला ताप आला. सुरुवातीला तो साधा वाटला, पण काही दिवसात त्याची तब्येत खूप बिघडली. डॉक्टरांनी औषध दिली, पण काहीच फरक पडला नाही. ओंकार दिवसेंदिवस अशक्त होत चालला. घरात भीतीचं वातावरण पसरलं. राधा रडत म्हणाली, हे आपल्या चुकांमुळे होते, आपण नवस विसरलो. विनायकाच्या मनातही अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्या रात्री विनायक झोपला, पण त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. एक तेजस्वी साधू त्याच्यासमोर उभे होते. त्याच्या डोळ्यात करुणा होती, पण आवाजात कठोरपणा. विनायकने वचन दिलं होतं, विसरलास का? विनायक घाबरून जागा झाला. त्याच्या अंगावर घाम फुटला. त्याला लगेच समजलं, हे साधू म्हणजे स्वतः दत्त महाराज. दुसऱ्या दिवशी विनायक आणि राधा ओंकारला घेऊन गाणगापूरला निघाले. प्रवासभर ते दोघेही शांत होते. त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, आपण चुकलो. मंदिरात पोचले होते. त्यांची अत्यंत भावनेने प्रार्थना केली आणि राधा डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, महाराज आम्हाला माफ करा, आमच्या मुलाला वाचवा. त्यांनी अन्नदान केलं, नामस्मरण केलं आणि पूर्ण दिवस सेवा केली. त्या दिवशी संध्याकाळीच ओंकारचा ताप उतरायला लागला आणि दुसऱ्या दिवशी तो हसत खेळत बसला. डॉक्टरांना आश्चर्य व्यक्त केलं आणि विनायक आणि राधाला खात्री झाली की हा चमत्कार दुसरा कोणी नसून दत्त महाराजांची कृपा आहे. त्या दिवसानंतर विनायक पूर्णपणे बदलला आणि तो दरवर्षी गाणगापूरला जाऊ लागला. त्याने आपल्या मुलालाही भक्तीची शिकवण दिली. घरात पुन्हा आनंद झाला, पण यावेळी त्या आनंदात श्रद्धेची जोड होती. देवाला दिलेलं वचन कधीही विसरू नये. सुखात आपण देव विसरतो, पण संकट आपल्याला जागं करतं. दत्त महाराज भक्ताला शिक्षा नाही तर मार्गदर्शन करतात. खरी श्रद्धा म्हणजे सातत्य आणि प्रामाणिकपणा आहे. जर का तुमचा दत्त महाराजांवर विश्वास असेल तर तुम्ही जय गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामस्मरण केला तरी दत्त महाराज तुमच्या आयुष्यातले सर्व प्रश्न, संकट नक्कीच सोडवतील. विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे आणि श्रद्धा त्याहून देखील मोठी आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडल्यास माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय गुरुदेव दत्त महाराज.